नवऱ्याची काहीच चुकी नव्हती. चुकी काय म्हणून तर फक्त भगवा टिळा लावला. हिंदू आहे माझा नवरा, ही चुकी आहे आमची. जन्माला आम्ही हिंदू आलो, गर्वाने आम्ही हिंदूच म्हणतो आणि माझा नवरा कट्टर हिंदू होता, हे मी गर्वाने सांगते आज पण. जय श्रीराम. आता जी घटना तुम्ही बघितली आहे, अजून किती दिवस आपला हा हिंदू समाज हे सहन करणार आहे? हे जे सेक्युलरिझम नावाचे जे भडवे आहेत ना, हे हिंदू असून हिंदुत्वाचा विरोध करणारे, ही आपल्या देशाला लागलेली कीड आहे. जोपर्यंत ही कीड संपत नाही ना, तोपर्यंत खरा हिंदू हा आपल्या भारतामध्ये सुरक्षित नाही आहे. कारण आपल्याला बाहेरच्यांपेक्षा ही सर्व धर्मसमभाव हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य, ह्या वाक्याने सर्व वाट लावून टाकली आहे. आता बघा तुम्ही, या मुलाचा काय दोष होता? का हा आपला हिंदू धर्माचा अत्यंत कट्टर असणारा, का तर तिने कपाळावरती भगवा टिळा लावला म्हणून याला मारण्यात आलं. आज यांची मजल इथपर्यंत गेली आहे. जर आपले हिंदू बांधव जर जागृत नाही झाले तर लवकरच आपल्या हिंदू बांधवाचा विनाश होण्यासाठी वेळ लागणार नाही. म्हणून सर्वांनी जातीवादी होण्यापेक्षा धर्मवादी व्हा. हिंदू, ब्राह्मण, माळी, कुणबी, मराठा, वंजारी, लोहार, सुतार, जातीमध्ये वाटू नका, एकत्रित या. जर तुम्ही एकत्रित नाही आला तर उद्याची परिस्थिती ही फार भयंकर असणार आहे. बघा, विचार करा. जय श्रीराम, जय जिजाऊ, जय श्रीराम.